संक्रांत आली म्हणजे घरोघरी तिळगुळ पोळीचा बेत असतो. कुणी जर पहिल्यांदाच तिळगुळ पोळी बनवत असतील तर बऱ्याच वेळा अनुभव आले असतील की सारण एका बाजूला होतं, बऱ्याच वेळी कडांपर्यंत पोहोचत नाही. तर या पोळीमध्ये बघा अगदी कडेपर्यंत भरभरून असं सारण भरलंय. असं कडेपर्यंत सारण भरलेली तिळगुळ पोळी आणि वर तुपाची धार असेल तर जणू स्वर्ग सुखच. तर पोळी बनवण्यापूर्वी त्याचं सारण बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी भरून हे गावरान तीळ घेतलेत. गावरान तीळ बघा असे टपोरे असतात आणि याचा रंग सुद्धा फार पांढरा शुभ्र नसतो, पण चवीला छान असतात, शिवाय पौष्टिक सुद्धा असतात. पण आपल्याकडे जर असे तीळ नसले तर नेहमीचे पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकता. हे तीळ भाजायला सुद्धा फार वेळ लागत नाही. साधारण 3 ते 4 मिनिटातच असे तडतड उडू लागले की बाजूला काढायचे. आता याच पॅनमध्ये साधारण 2 चमचे हे बेसन पीठ घातलं. बेसन घातलं म्हणजे सारणाला छान अशी बाइंडिंग येते. गॅस मी कमीच ठेवलाय आणि आपण लाडूला जसं बेसन भाजतो तसं खरपूस असं हे बेसन भाजायचं. साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. बेसन परतून झालं की मग यामध्ये अर्धा चमचा भरून तूप घालायचं आणि लक्षात ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सतत परतत तूप सुटेपर्यंत हे बेसन असं भाजलेलं आहे. भाजलेलं बेसन बाजूला काढायचं आणि याच कढईमध्ये पाव वाटीभर सुकं खोबरं आणि पाव वाटी शेंगदाणे भाजायचे. तिळगुळाचे पोळी आहे पण यामध्ये असं सुकं खोबरं, शेंगदाणे हे सर्व घातलं म्हणजे त्याची पौष्टिकताही वाढते आणि चवीलाही खूप छान होतं. आधीच भाजलेले शेंगदाणे सुद्धा आहेत त्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही. खोबरं भाजत आलं की यामध्ये पाव वाटी भरून हे भाजलेले शेंगदाणे घातले म्हणजे ते सुद्धा छान असे कुरकुरीत होतात. 3-4 वेळा असं परतलं की हे सर्व साहित्य असं बाजूला काढायचं. तर इथे एका ताटामध्ये मी हे तीळ, बेसन, शेंगदाणे, खोबरं सर्व भाजून असं बाजूला ठेवलं. साहित्य गरम आहे तर यामध्येच मी गूळ सुद्धा घालणार आहे. तर साधारण 1 वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी खोबरं मिळून 1.5 वाटी होतं. तर त्यासाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा. हे एवढं प्रमाण अगदी योग्य आहे. पण काही जणांना जास्त गोड हवं असेल किंवा कमी गोड हवं असेल तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सर्व चांगलं असं मिसळायचं आणि लगेच मिक्सरला न लावता हे असं थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण कणिक मळू. तर त्यासाठी साधारण 4 ते 5 पोळ्या करायच्या आहेत. तर बरोबर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यासाठी 2 चमचे भरून हे बेसन घेतलं आहे. पोळीच्या आवरणामध्ये बेसन घातलं म्हणजे त्याचा खमंगपणा अजून वाढतो. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. बरं या पोळ्या सुद्धा छान खुसखुशीत व्हाव्या, 8 दिवस तरी ठेवल्या तरीही तेवढ्याच खुसखुशीत राहण्यासाठी यामध्ये आपण मोहन घालणार आहोत. तर एवढ्या पिठासाठी 2 चमचे भरून तूप चांगलं असं कडकडीत गरम केलंय. आता हे कडकडीत तूप या पिठामध्ये घालायचं आणि पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित असं चोळायचं म्हणजे पोळ्या अगदी छान खुसखुशीत होतात. पिठाची अशी मूठ वळता आली की समजायचं हे मोहन सर्व बाजूने अगदी व्यवस्थित लागलेलं आहे. आता हे पीठ आपण मळणार आहोत. तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आणि नेहमी आपण पोळीसाठी किंवा चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं. थोडं थोडं पाणी घालत हे पीठ सुद्धा मी मळून घेतलं. आता वरून थोडंसं तेल लावायचं, पुन्हा 1 ते 2 वेळा मळायचं आणि हे झाकून साधारण 5 ते 6 मिनिटे बाजूला ठेवायचे. सारणासाठी जे मिश्रण बनवलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झालं. लक्षात ठेवायचं हे पूर्ण थंड झालं की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते बारीक वाटायचं. हे वाटण्यासाठी सुद्धा मोठं भांडं न वापरता शक्यतो हे मसाल्याचं जे भांडं असतं ते वापरायचं म्हणजे याची बारीक अशी पूड होते. आता फार मिश्रण न घालता थोडं थोडं घालायचं आणि हे बघा असं बारीक वाटायचं. मिक्सर फिरवताना सुद्धा चालू बंद करत फिरवायचा आणि त्याची पूड झाली की मग मोठा करायचा म्हणजे या मिश्रणाला तेल न सुटता अशी याची बारीक पूड होते. तर अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण वाटून आठवड्याभरासाठी हे सारण आपण बनवू शकता. तर इथे मी साधारण 4 ते 5 पोळ्यांसाठी होईल एवढं मिश्रण वाटलेलं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे जायफळ किंवा मग वेलची पूड घालायची. तर चिकट न होणारं अगदी सुटसुटीत
असं तिळगुळ पोळीचं सारण सुद्धा तयार केलंय। कणिक सुद्धा बघा छान अशी मुरलेली आहे, फार सैलसल पडली नाही, पण अशी मौसूत झालेली आहे। आता पुन्हा 1-2 वेळा मळायचं आणि ह्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे। साधारण नेहमी आपण चपातीसाठी जसे गोळे बनवतो त्याच पद्धतीचे बनवलेले आहेत। आता एक गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आणि त्याची अशी पारी करायची। तर मोदक किंवा मग पुरणपोळीसाठी जशी पारी बनवतो तशीच बनवलेली आहे। आता यामध्ये हे सारण भरायचं। बरं, सारण भरताना सुद्धा बघा मी अगदीच कमी न भरता अगदी वर येईपर्यंत हे सारण भरलेलं आहे। ही पारी बंद करताना सुद्धा बघा हे सारण अंगठ्यांनी असं आतमध्ये दाबायचं आणि कडा अशा वर आणायच्या। नंतर हे सर्व असं एकत्र आणायचं आणि जो जास्तीचा भाग असतो तो काढायचा आणि जो उरलेला शेंडा आहे तो कडेला असा दाबून घ्यायचा, म्हणजे ही पोळी लाटताना जराही फाटत नाही। आता लगेच याची पोळी लाटायची नाही, सुरुवातीला हाताने असं दोन्ही बाजूला दाबायचं, म्हणजे यातील सारण अगदी कडेपर्यंत पोहोचतं। आता पोळी लाटताना सुद्धा अगदी जोर देत न लाटता अशी हलक्या हाताने लाटायची आणि शक्यतो फक्त कडांमध्ये लाटून घ्यायची आणि एकाच बाजूने न लाटता पोळी बघा एकदा लाटायची, मग पलटायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा लाटायची, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखी ही पोळी लाटते। तर हे बघा चपातीपेक्षा थोडीशी लहान अशी मी पोळी लाटली आणि ह्याच्या कडेपर्यंत व्यवस्थित असं सारण पसरलं। पोळी लाटताना कुठेही फाटलेली नाही। आता जी बाजू आपण तव्यावर घालणार आहोत त्यावर थोडंसं असं तेल लावायचं आणि तवा सुद्धा छान असा गरम करून ठेवायचा। फार कडकडीत गरम करायचा नाही, कारण यामध्ये गूळ आहे, लगेच ते गूळ वितळलं जातं। मध्यमच गॅस ठेवला आहे आणि यावर मी ही पोळी घातली। वरच्या बाजूने हलकेसे असे बुडबुडे येऊ लागले की पोळी दुसऱ्या बाजूला पलटायची। पोळी भाजायला फार वेळ लागत नाही, दुसऱ्या बाजूने अशी भाजत आली की कडेने तूप किंवा तेल सोडायचं। पोळी जर अगदी कमी गॅसवर भाजली तर ती वातड बनते आणि मोठ्या गॅसवर भाजली तर त्यातील गूळ वितळतो आणि लगेचच ती करपते। त्यामुळे ही पोळी शक्यतो अशी मध्यम गॅसवरच भाजायची। पोळी आपण बऱ्यापैकी पातळ लाटली त्यामुळे बघा थोडं थोडं यातील गूळ असं तव्यावर कॅरमलाइज होतं, पण काहीच हरकत नाही, तो भाग सुद्धा खूप छान लागतो। आता यावर पुन्हा एकदा तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने 1-2 वेळा अलटी-पलटी करायची। तर ही बघा दुसरी पोळी सुद्धा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित सारण भरलेली आहे। तर अशाच पद्धतीने या सर्व पोळ्या मी भाजून घेते। पोळी एकदा परतून झाली की नंतर मात्र हाताने न परतता उलटण्याने परतायची, कारण यामध्ये गूळ आहे, हाताला चटका बसू शकतो। थंडीचे दिवस आहेत, बऱ्याच वेळी कंबरदुखी, सांधेदुखी असे बरेचसे त्रास उद्भवतात। शिवाय हिमोग्लोबिनची कमतरता जरी असेल तरीही अशी तिळगुळ पोळी खाल्ली तर बऱ्याच वेळी फायद्याची ठरते। अशा पद्धतीने बनवलेली ही पोळी साधारण 8 ते 9 दिवस अगदी सहज टिकते। कुठे प्रवासात जायचं असेल, नाश्त्यासाठी काही हवं असेल तर अशी ही तिळगुळ पोळी आपण नेऊ शकता। ही तिळगुळ पोळी सुद्धा फार गरम गरम असताना खायची नाही, यामध्ये गूळ आहे त्यामुळे चटका बसू शकतो। थोडीशी कोमट झाली की यावर तूप घालायचं आणि मस्त अशी ही पौष्टिक तिळगुळ पोळी खायला घ्यायची। पोळी भाजताना सुद्धा बघा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतली। पोळ्यांमध्ये फक्त मध्ये सारण असेल आणि कडामला नसेल तर खायला तेवढी चांगली लागत नाही, त्यामुळे अगदी कडेपर्यंत असं सारण पसरलेलं असेल तर या पोळ्या खायला सुद्धा छान लागतात। पोळी सुरुवातीला थोडीशी मऊ असते, पण नंतर मात्र छान अशी खरपूस आणि खुसखुशीत राहतात। वर तुपाची धार द्यायची आणि बघा या पोळीमध्ये अगदी कडेपर्यंत असं भरपूर सारण भरलेलं आहे। याच्या प्रत्येक घासामध्ये गूळ, शेंगदाणे, तीळ या सर्वांची छान अशी चव येते। तर आजची ही खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा।